सध्या पायलट सीटवरती असत ना आपले सुर्वे बसले असत, बऱ्याच दिवसानंतर आपल्या सोबत इले असत आज सुर्वे असत. तर हे काकांचा कॉन्फिडन्स असता. कॉन्फिडन्स बघा काय आहे तो एकदम. आपण थांबलो ते अंकिता काय ढगाने गेल्याने गर्दी काळे ढग असत आणि हे बघा गार वारा सुटलाय. गार वाऱ्यासोबत हैसर मोबाईलचा कॅमेरा. हिंदुस्तान मेडिकोच्या बाजूकच असणारा हे आपला हैसर ऑफिस गणपती मंदिर. हनुमान जयंती असं आणि हनुमान जयंती ह्या मंदिरात भरपूर मोठा कार्यक्रम असतात. आपल्यासोबत आपले कुटुंबातले मेंबर असतात सगळे आणि हैसर आता सीट असत. आपण पोचलो जामसंड्यात. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, दरवेळेसप्रमाणे पुन्हा आपण चाललो मुंबईत. तर मग मुंबईत जाणार तर आपण आपली ठरलेली गाडी तुमका काय सांगूची आता गरज नाही. तर मग आपण महाकाळ ट्रॅव्हल्सची वाट बघतो आणि महाकाळ ट्रॅव्हल्स येता. तर मग बघूया महाकाळ ट्रॅव्हल्सचा आत्तापर्यंतचा प्रवास अगदी मजेशीर झाला असा. पुण्याच्या नंतरचे जे प्रवास असतील ते देखील मजेत होतील आणि असंच तुमचं प्रेम आमच्या महाकाळ ट्रॅव्हल्सवरती आणि आमच्यावरती असंच राहू दे ही सदिच्छा असेल. चला पुढे जाऊया आणि आपण आपल्या प्रवासात मजा घेऊया. सोबत कोण कोण असतील आपल्या कुटुंबातले सदस्य ते बघूया. आणि हो, तुम्ही जर ट्रॅव्हल्सने हा प्रवास करत असाल तर मग सांगा की तुम्ही खैसरना बसतास आणि खैसर उतरत असते. कमेंट नक्की करा. चला तर मग एक नंबर आपली तर गाडी आली. हा, एक आणि दोन. तर चला आपण आता आपल्या प्रवासात चालू झाला होता. एक पायलट आमचे स्वतः मालक. तिरबादेवी हे एक देवस्थान म्हणजे ही जी देवी असा ना, ही देवी भरपूर प्रसिद्ध असा जामसंडे या ठिकाणचे. आणि थंयसर येता जाताना मुख्यतः नारळ दिलं जाता आणि प्रवासाची सुखकर प्रवासाची मागणी केली जाता, सांगणा केला जाता. थंयसर ना आपल्यासोबत आपले कुटुंबातले मेंबर असतात सगळे आणि हैसर आता सीट असत. आपण पोचलो जामसंड्यात. जामसंड्यात पोचला तर सीट असत.
सीटसाठी थांबलो. खूपच छान. जामसंड्यात ना आता सुटला आपण. हां तो आहे देवगडा. या ना पडेल गाडी. हनुमान जयंती असं. आणि हनुमान जयंती ह्या मंदिरात भरपूर मोठा कार्यक्रम असतात. हनुमान जन्मोत्सव. पुढे येणारा वीरवाडी, त्याच्यानंतर मग वाडातर. वाडातर मग आपण पोचू पडेल कॅन्टीन. वाडातरला आपली वाडातर चांबरगाडी तैसर आपले काही पिकअप असत. त्याच्यानंतर मग पुढे पडेल कॅन्टीन आणि नंतर मग पुढचे पिकअप काय असतील ते बघूया. चला. तर जाता जाता आपण जे अगरबत्ती लावून जातो ना हैसर आहे. गणपती मंदिर. हिंदुस्तान मेडिकोच्या बाजूकच असणारा हे आपला हैसर ऑफिस. हे बघा, या बुकिंग ऑफिस. आपण हैसर आता पार्सल होते ते घेतो आणि मग चलतो. पटेल कॅन्टीनवर ते पार्सल पिकअप वगैरे सगळं घेऊन आपण पुढे चाललो आता. चला पुढे आता बघूया कात्रादेवी आणि पुढे खैसरना जातो ना ते आपण सांगतो. आता पडलात ना आपण वाघोटन मार्गे करत अंबेरी कात्रादेवी वगैरे हे करणार. पुढे खायचं येताना ते बघूया आणि कसं जातो आपलं रूट तो पण बघूया. मोबाईलचा कॅमेरा. जो टर्न आहे ना, तो टर्न फक्त 30 डिग्रीचा टर्न आहे, यू टर्न सारखा. मोस्ट डेंजरस म्हणजे ह्या आपल्या हैसरनं जाणाऱ्या मार्गातला एकच एवढा बेकार टर्न आहे.
बेरी क्रॉस केला होता. फोर्सचा पाण्यात जेवढा पाणी तिकडे जाता वरती तेवढाच पाणी पुन्हा खाली उतरता. आपण थांबलो असं पंगिरेत, त्या बाजूक जेवढं जातं तेवढं पाणी उलटा फिरून पुन्हा इकडे येतं. एक पार्सल पुढे केबिन मध्ये सतीश प्रभू आमचे मालक आमच्यासोबत आमचे प्रवास करणारे आता सध्या कुटुंबातले मेंबर असतात. त्याच्यात आमचे योगेश असा आणि आपले पायलट असत. थांबा दाखवतो. आता योगेशला आपण पहिल्यांदा नाही तर मग आधी पण बघितलं असं. आणि आपली पायलट सीट आहे. पायलट सीटवरती आपले तुषार शिंगरे ना. हां काय शिंगाडे. हां शिंगाडे, तुषार शिंगाडे. तर आपले पायलट बाबा असतात. तर हे सगळे आपल्यासोबत चालले असतात. आणि आज पुन्हा आपल्यासोबत अजून एक जण नवीन असतात, त्यांची पण ओळख करून घेऊया. तर आमचे छोटे मालक आता सध्या काम करतात. ते सगळे शीट बीट बनवतात, रेडी करतात. पिकअप वगैरे जे असतात ना, पिकअप पार्सल वार्सल ते त्यांचे शीट वगैरे बनवले असतात. ते त्यांचं काम चालू असतं सध्या. तर मग ते त्यांच्या कामात बिझी होतात. आपण पुढे जाऊया. आणि तुमचं नाव कसा काय? विक्रांत सावंत. अरे वा. हे पण आपल्यासोबत चालले असत. आणि बोरिवली चाललास ना. हां बोरिवली. हे पण आपल्या कुटुंबातलेच मेंबर असत, सदस्यच असत. आता ते पण गाडीवरती असत. तर आता आपल्यासोबत चाललेत आणि ते चाललेत बोरिवली. तर मग ह्या सगळ्यांच्या सोबत आपला प्रवास असंच चालता. आणि ह्या आपल्या रोजच्या प्रवासात आपली रात्रानी ही सज्ज असतात. रात्रीचा प्रवास करतात म्हणून दरवेळेस सांगतोय मी, रात्रीचा प्रवास करतात म्हणून मग रात्रानी आपली चालली आहे. पण आपल्या ह्या गाडीचं नाव फुलराणी असं ठेवलेलं आहे. तर मग चला आपण आता पुढे जाऊया. आता थोड्या वेळात आपण हातविल्यात पोहोचू. हातविल्यातून राजापूरचा हॉल्ट आहे. हॉल्ट म्हणजे राजापूरला थांबणार थोडा वेळ विश्रांतीसाठी, 5 मिनटं 10 मिनटं काय वॉशरूमचं असतं ते. आणि मग तैसरनं आपण पुढेच जाऊ. जाताना आपण येताना आपण आता जे मध्ये मध्ये थांबलो त्याच्यात वाडा पडेल केल्यानंतर मग पंगेऱ्यात आपला स्टॉप होता. अंबेरी चेकपोस्टला स्टॉप होता. त्याच्यानंतर आपण पंगेऱ्यात थांबलो आणि पंगेऱ्यातून मग पुढे आता सरळ आपण चाललो. मस्त दिसतं. थांबा 1 2 3 आणलं त्या पार्सल होणे. अगदी ढगाने गेल्याने गर्दी, काळे ढग असत. आणि हे बघा गार वारा सुटला आहे. गार वाऱ्यासोबत हैसर जर बघता पावसाची दाट शंका असा. ही शंका बहुतेक रत्नागिरीपासून पुढे काहीतरी असणार असं वाटतं. बघूया पुढे प्रवासात आपल्या काही पाऊस मिळता तर तो दाखवते. आपण थांबलो ते अंकिता काय हे बघा. सोबत समोर असं विशाल चालला साईपूजा असा. अंकिता पॅलेस. आई जनरली नाश्त्यासाठी थांबतात हैसरनं. आता आपण जरा विश्रांती घेऊया.
आपण कशासाठी थांबलो ते समजलं फक्त बघा. दरवेळेसप्रमाणे आपण ब्रेक सेट थांबलो. काका असत कानेकर काका. जाताना नको सकाळी. सध्या ब्रेक सेटिंग चालू असा. ही राजापुरात आपण ब्रेक सेटिंग करूनच घेतो दरवेळेस आहे. चला काका आले. काका आले म्हणजेच आता हेच विंग दाखवतो कशा प्रकारे असं आपण. तर हे काकांचा कॉन्फिडन्स असता. कॉन्फिडन्स बघा काय आहे तो एकदम. चला बसमध्ये चला. तर मग आता सध्या पायलट सीटवरती असत ना आपले सुर्वे बसले असत. बऱ्याच दिवसानंतर आपल्या सोबत इले असत. आज सुर्वे असत हे बघा. तर मग सुर्व्यांच्या हातात गाडी असत आणि एकंदरीत यांचे जे ड्रायव्हिंग स्किल्स असत ना खरोखर म्हणजे आपण गाडी चालवताना त्यांच्या गाड्याची जी चालवण्याची पद्धत असताना ती जर पद्धत बघला तर मग आपल्याला समजत की यांची ड्रायव्हिंग स्किल खूप चांगली असत आणि एक्सपिरियन्स जो असा ना अनुभव तो काम करता आहे सर. माणूस जेव्हा काम करता तेव्हा तो स्वतः काम करत नसून त्याचा जो अनुभव असताना तो काम करत असता. आणि हे सगळे ड्रायव्हर किंवा आपण पायलट बोलतो तर आपले पायलट जेवढे असत ना तेवढे सगळे ज्या वेळेस गाडीच्या स्टेअरिंगवरती बसतात गाडीची सीट सांभाळतात त्यावेळेस एवढ्या माणसांची जबाबदारी घेतात. तर मग एवढ्या माणसांची जबाबदारी घेऊन त्यांना सुखरूप अगदी सुखरूप पोचवण्याचं काम करण्याचं जी जबाबदारी आहे हे जोखमीचं काम घेतात. म्हणून एकदा ह्या सगळ्या आपल्या ड्रायव्हर भावांका हॅट्स ऑफ सलाम असा. खरोखर खूप जबाबदारीची कामं ही अगदी जोखमीची कामं घेतात आणि खरं तर आपलं पण तेवढंच विश्वास असता आणि विश्वास एवढं असता यांच्यावरती की आपण डोळे बंद करून झोपता तोच खरो विश्वास असा यांच्यावरती. चला पुढे जाऊया, पुढे बघूया. आरवलीतून मस्त जिरला वगैरे मी त्याच्यानं आपण पुढे गेला.
वीर स्टेशन होतं